नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेलिओट्रॉफी स्टडी करणार आहोत. पेलिओट्रॉफीमध्ये सिंगल when the single gene control two or more different traits called as a पेलिओट्रॉफी फेनॉमेनॉन. हे जे पेलिओट्रॉफी फेनॉमेनॉन आहे याच्यामध्ये जो सिंगल जीन्स असतो, सिंगल जीन्स कंट्रोल टू और मोर कॅरेक्टर्स, दॅट इज ट्रीट. आता आपल्याला आहे ना सिकल सेल ॲनिमियाचा एक्झाम्पल दिलेला आहे या पेलिओट्रॉफीमध्ये बुक्समध्ये. सिकल सेल ॲनिमिया इज अ कॉज बाय जीन HBS. हे HBS जीन्स आहे ना, हिमोग्लोबिन्स HB दॅट इज हिमोग्लोबिन. आता हे HBS जे जीन्स आहे या जीन्समुळे आहे ना सिकल सेल ॲनिमिया होतो. याच्यामध्ये आहे ना नॉर्मल हेल्दी जीन HBA इज अ डॉमिनंट. HBA जीन कसं आहे, डॉमिनंट आहे. कॅरियर हेट्रोझायगोट दॅट इज HBA और HBS शो माइल्ड ॲनिमिया ॲज देअर RBC बिकम अ सिकल शेप दॅट इज हाफ मून शेप. आपल्याजवळ जे कॅरियर आहे हे कॅरियर आहे ना हेट्रोझायगोट आहे. म्हणजे हे HBA आणि HBS हे हेट्रोझायगोट आहे. आणि ॲनिमियामध्ये जे RBC असते, आता RBCमध्ये हिमोग्लोबिन वगैरे असतात हे तुम्हाला माहीत आहे. आणि RBC हे जे ॲनिमिया आहे या ॲनिमियामुळे RBCचा जो शेप आहे तो हाफ मून शेप असा होतो. आता हे काय हाफ मून शेप आहे. अशा प्रकारे हे जे डिसीज आहे याच्यामध्ये आपण आहे ना कॅरियर जे दोन कॅरियर आहेत त्याच्यामध्ये क्रॉसिंग करून आपण हे बघूत. याच्यामध्ये शेवटी कसं होते, जे रेसेसिव्ह होमोझायगोट आहे त्याचा आहे ना डेथ होते. आणि याच्यामध्ये जे कॅरियर आहे कॅरियरची डेथ होत नाही. कॅरियर फक्त जीनला ट्रान्सफर करत असतो. आता हे जीन्स आहेत ना HBA और HBS हे आहे ना ट्रान्सफर होतात फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग आणि पुढे असं जनरेशन टू जनरेशन. आता आपण जे कॅरियर आहे याच्यामध्ये आपण क्रॉसिंग करून बघू. दॅट इज HBA और HBS सिकल सेल कॅरियर. आपल्याजवळ आहे ना सिकल सेल कॅरियर आहेत. सिकल सेल कॅरियर that is HBA, HB, HBS. One sickle cell carrier cross with another sickle cell carrier. Sickle cell carrier. याच्याजवळ HBA सेम जीन्स आहेत दोघांजवळ. HBS याची क्रॉसिंग करताना आधी आपण हे जे जीन्स आहे याला काढू साईडला. HBS आणि इकडे HBA, HBS. याची क्रॉसिंग आहे ना याच्याशी करायची, नंतर याची याच्याशी, नंतर याची याच्याशी. अशी क्रॉसिंग आपण करणार आहोत. HBA into HBA and HBA into HBS आणि नंतर HBS into HBA, HBS into HBA, HBS into HBS. हे आहेत ना याचे काय आहेत, ऑफस्प्रिंग आहेत. हे जे कॅरियर आहे हे पॅरेंट आहेत आणि पॅरेंटकडून आहे ना त्यांचे ऑफस्प्रिंग हे असे मिळतात.
तर याच्यामध्ये आहे ना ऑफस्प्रिंग इथली तुम्ही ऑफस्प्रिंग आणि हे पॅरेंट आहेत, पॅरेंट. तर याच्यामध्ये आहे ना एक आहे ना होमोझायगोट आहे आणि 2 आहे ना हेट्रोझायगोट आहे. तर याचा रेशो आहे ना 1:2 आता शेवटी याच्यामध्ये जो हेट्रोझायगोट आहे आपला रेसेसिव्ह होमोझायगोट आहे ना याची डेथ होते याच्यामध्ये. तर हे जे रेसेसिव्ह होमोझायगोट आहे याची डेथ होते. याच्यामध्ये बघा आता नॉर्मल जीन्स आहे. आता एक ऑफस्प्रिंग कसा राहील, नॉर्मल राहील. याच्यामध्ये 2 कॅरियर राहील. आता कॅरियर कसा हेट्रोझायगोट आहे ना, आणि जे सिकल सेल ॲनेमिक आहे याची डेथ होईल. सिकल सेल ॲनेमिकची डेथ होईल. कसा येईल रेशो, 1:2 इन्स्टेड ऑफ 3:1. तर याचा रेशो कसा आहे, फेनोटायपिक रेशो 1:2, 1 नॉर्मल 2 कॅरियर.